राहतो, कारण बऱ्याचदा वाटण वाटा, मग भरल्या वांग्यांमध्ये भरा, त्यामध्ये बराचसा वेळ जातो असं आपल्याला वाटतं. पण आज आपण झटकेपट अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भरल्या वांग्याची भाजी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. ही गावरान वांगी घेतलेली आहे, साधारण पाव किलो या प्रमाणामध्ये घेतलेली आहे. आता काय करायचं, याचं ना हे देठ असतं ते असं कापून घ्यायचं, अर्धवट देठ कापायचं, संपूर्ण कापायचं नाही. आणि मग ही जी छोटी छोटी टोकं असतात, त्याचबरोबर जर काही वांग्याला काटे असतील तर ते सगळे असे काटे कापून घ्यायचे, म्हणजे खाताना तोंडात लागले जात नाही. आणि याला हे असं थोडंसं उभी चीर देऊन घ्यायची आहे, दोन बाजूने अधिकच्या चिन्हासारखं अशी उभी चीर देऊन घ्यायची. आणि आतमध्ये किडकं वगैरे नाहीये ना हे पाहून घ्यायचं. आणि ही सगळी वांगी अशी मिठाच्या पाण्यामध्ये भिजायला ठेवायची, म्हणजे ती काळी होत नाही. आता ही वांगी आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि हे भरल्या वांग्याचं वाटण तयार करूया. इथे मी मुठभर दाणे घेतलेले आहेत, हे भाजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर अर्धी वाटी इतकं सुक्या खोबऱ्याचा किस तो सुद्धा भाजून घेतलाय. 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत, ते भाजून घेतलेत. अर्धा चमचा जिरे आणि 1 टेबलस्पून धने, हे सगळे साहित्यानं आपण भाजून घेतलेलं आहे. अर्धा इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं आहेत, जी फोडणीमध्ये घालण्याऐवजी मी ही अशी ना मिक्सरमध्येच बारीक करून घालणार आहे, कारण कढीपत्ता ना आपण नेहमी काढून टाकतो, पण असं वाटणात घातलं की त्याचा स्वाद छान येतो. त्याचबरोबर ताजं धने, जिरे हे ना अगदी मस्त असं ताजंच वाटून घेतल्यामुळे त्याचा स्वाद सुद्धा भाजीमध्ये अप्रतिम उतरतो. आता सगळे जिन्नस मिक्सरमध्ये घालून घेतले, पाणी अजिबात घालायचं नाही आणि हे बारीक असं वाटून घ्यायचं. बघा, मस्त असं शेंगदाणे, खोबरं, तीळ याला ना छान असं तेल सुटतं, ते सगळं काढून घेतलं. त्यानंतर यामध्ये आपण मसाले घालतोय. मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे, साधारण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे, आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरीही चालेल. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे, पाव चमचा हिंग घालून घ्यायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. ही कोथिंबीर ना वाटणामध्ये अजिबात घातली नाही, कारण मग वाटणाचा रंग किंवा भाजीचा रंग थोडासा काळपट येतो. आता हे असं आपण चांगलं मिसळून घ्यायचं. पण मला ना हे थोडंसं असं कोरडं वाटते. जर तुम्हाला असं थोडंसं कोरडं वाटत असेल तर मात्र तुम्ही यामध्ये 1-2 चमचे पाणी घालू शकता. मी सुद्धा यामध्ये बघा 1 ते 2 चमचे पाणी घालणार आहे. फक्त ना याला असं ओलसरपणा आणि बाइंडिंग यावी याकरता आपण इथे पाणी घातलेलं आहे. जर तुम्हाला ही भाजी डब्यासाठी करायची असेल ना तर मात्र हे जे आपण तयार करून ठेवलेलं वाटण आहे ना, ते सगळं आपण असंच आदल्या दिवशीच रात्री तयार करून ठेवू शकतो. किंवा जर या भरल्या भाज्यांचा मसाला असा बनवायचा असेल ना तर फक्त यामध्ये कोथिंबीर घालायची नाही, बाकी सगळा हा असा मसाला तयार करून तुम्ही 15 ते 20 दिवस सुद्धा फ्रीजमध्ये सहज टिकवून ठेवू शकता. किंवा महिनाभराचा जरी बनवला ना तरी हा मसाला खराब होत नाही, कारण यामध्ये वाटताना आपण जरा सुद्धा पाण्याचा वापर केला नव्हता. आता सगळे बघा हे यामध्ये असं मी चांगलं वांग्यांमध्ये भरून घेत आहे आणि वांगी नाही अशी चांगली दाबून घ्यायची, म्हणजे घट्ट असा मसाला यामध्ये व्यवस्थित राहतो, अजिबात निघून पडत नाही. आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर वांग्यांमध्ये मसाला सुद्धा नाही भरला तर काय करायचं ते सुद्धा पाहणार आहोत. आता बघा सगळी भरून वांगी घेतल्यानंतर इतका मसाला हा आपला शिल्लक राहिलेला आहे. आता आपण ही भाजी कशी तयार करायची ना ते पाहूयात. आजची ही भाजी मी कुकरमध्ये तयार करणार आहे, कारण कुकरमध्ये फक्त एका शिट्टीमध्ये वांगी छान शिजतात आणि पटकन तयार भाजी होते. म्हणजे अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच एक शिट्टी होते, म्हणजे अगदी 10 मिनिटांमध्ये सुद्धा आपली भाजी तयार होते. आता तेल मी घातलेलं आहे, तेल साधारण 3 टेबलस्पून इतकं घातलं. ते तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये पाव चमचा इतकी मोहरी घालायची आणि थोडेसे पाव चमचा इतकं जिरे घालायचं आहे. जिरे थोडेसे फुलल्यासारखे झाले की मग पाव चमचा इतकं हिंग घालायचं. हिंगाचा स्वाद कुठल्याही फोडणीमध्ये अप्रतिम लागतो. आता यामध्ये जी आपण भरून घेतलेली वांगी आहेत ती घालायची. जर तुम्हाला वांगी ही अशी भरणं शक्य नसेल तर काय करायचं, तर तेलामध्ये नुसतीच ही अशी चिरलेली जी चिरा पाडून घ्यायच्या वांग्यांना आणि ती वांगी नुसतीच अशी ही मोहरी जिरे हिंग या फोडणीवरती ना अशी परतून घ्यायची आणि मग वरून फक्त वाटण घातलं ना तरीही चालेल. तर बघा साधारण 2 मिनिट मी ही भरलेली वांगी परतून घेतली
त्यानंतर हे वाटण घालायचं. जर तुम्ही वांग्यांच्या मध्ये मसाला भरला नसेल तर सगळाच मसाला हा वरून असा घातला तरीही चालेल. आता झाकणावर काय करायचं, थोडंसं पाणी ठेवायचं. सुरुवातीला लगेच कधीही भाजीमध्ये पाणी घालायचं नाही, नाहीतर भाजी ना थोडीशी पाणचट लागण्याची शक्यता असते. त्यामुळे झाकणावरती पाणी ठेवायचं आणि साधारण मिनिट 2 मिनिटाची आपल्याला फक्त वाफ घ्यायची आहे. त्याचं झाकणावर पाणी ठेवलं की झाकणावरचं पाणी सुद्धा गरम होतं आणि छान अशी भाजीला चव येते. आता हे झाकणावरचं थोडंसं पाणी मी यामध्ये घालणार आहे. तुम्हाला कितपत पातळ किंवा दाटसर रस्सा हवा आहे ना, त्या अंदाजाने तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा अधिक केलं तरीही चालेल. आता हे एकदा चांगलं असं परतून घ्यायचं. बघा, झाकण ठेवून शिजवल्यामुळे ना वांग्यांचा रंग सुद्धा बदलला आणि वांगी ना अगदी छान अशी मऊसूत लगेच होतात. आता थोडंसं पाणी मी आणखीन यामध्ये घालणार आहे, कारण मला थोडासा रस्सा हवा आहे. आता त्याला झाकण लावायचं आणि फक्त कुकरची ना आपल्याला एकच शिट्टी करून घ्यायची. मध्यम आच करायची आणि एकच शिट्टी करायची, कारण मी ना घेतलेली वांगी अगदी छोटी आहेत. त्याचबरोबर आपण वांग्यांना 1-2 मिनिटाची वाफ सुद्धा दिली होती. त्यामुळे एका शिट्टीमध्ये भाजी छान अशी शिजली गेली. आता बघा, ही वांगी काय सुंदर दिसत आहेत. अगदी छान मस्त तर्री आली आहे, रंग सुद्धा सुरेख आलेला आहे आणि आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं. पहा, काय मस्त चमचमीत असं आपलं भरलं वांग बनवून तयार झालेलं आहे. कुठलंही जास्तीची मेहनत न करता झटकेपट तयार होणारे हे भरलं वांग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह. धन्यवाद.